ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली। मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीला तीव्र विरोध करत हाके यांनी सरकारवर टीका केली आहे। तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाज आपल्या हक्कासाठी आक्रमक झाला असून बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी एक सवाल आहे, फक्त सभामध्ये भाषणांमध्ये ओबीसी डीएनए आहे म्हणून चालणार नाही। तुम्हाला 59 लाख जर बोगस सर्टिफिकेट वाटली गेली असतील तर ओबीसीचं आरक्षण टिकलंय का तुम्ही सांगा, त्या रद्द करणार का सांगा, त्यांना तिकीट देणार नाही म्हणून इतक्या सगळ्या पक्षांनी भूमिका जाहीर करावी। आणि अजून एक आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, जो JR आहे गव्हर्नमेंट रेझोल्युशन आहे, जो न्याय सारथीला तोच मारतीला तोच तारतीला तोच महाज्योतीला, आज महाज्योतीला आज परत अजितदादा पवार या जातीयवादी उपमुख्यमंत्र्यांनी सारथीला 150 कोटी रुपये दिले, पण महाज्योतीच्या पोरांना आजपर्यंत निधी दिलेला नाही। निषेध व्यक्त करतो आम्ही अजितदादा पवारांचा जातीयवादी उपमुख्यमंत्री।